नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीचे दर काय मिळत आहेत या व्हिडिओच्या मार्फत आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। आज तुरीच्या दरात आपल्याला तेजी पाहायला मिळते। काही ठिकाणी प्रामुख्य बाजार समितीमध्ये आपल्याला अमरावतीमध्ये बघितलंय 8231 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी कमाल दर बघितलाय ते 7899 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे। पण सरासरी बघितलंय तर 7825 रुपये दर आपल्याला या ठिकाणी सरासरी दर पाहायला मिळतोय। तर त्यानंतर बघितलंय अकोलामध्ये बघितलंय 2265 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते। कमाल दर आहे 7855 आणि सरासरी बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला 7300 हे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर बघितलं आपण जालनामध्ये बघितलं लाल तुरीसाठी आपल्याला 7900 म्हणजे हा एक या ठिकाणी आपल्याला भाव स्थिर पाहायला मिळतोय। आणि त्या ठिकाणी पांढरी तूरचं जे मार्केट बघायला गेले तर त्या ठिकाणी आपल्याला 8000च्या दरम्यान हा तुरी पाहायला मिळतात। त्यात कमी जादा चढउतार होताना आपल्याला दिसत आहेत। पण हिंगोलीमध्ये बघितलं, हिंगोलीमध्ये 8200 दर पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी आपल्याला सरासरी बघायला गेलं असेल तर 8000 रुपये 8100 अशा दर आपल्याला पाहायला मिळतोय। पण या ठिकाणी आपल्याला आवकचा जर आपण विचार केला तर आवक आपल्याला कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला इथे दर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो। आता सोलापूरमध्ये बघितले, सोलापूरमध्ये लाल तुरीसाठी बघितले 5505 रुपये स्थिर भाव आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पण आपण बघितलं असेल आवक आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला भाव पण स्थिर पाहायला मिळत आहेत। सोलापूरच्या नंतर बघितलं असेल आपण या ठिकाणी आता आपण सर्वात कमी दर कुठे मिळतोय हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। थोडक्यात कमी दर आपल्याला कुठे मिळतो म्हणजे नांदगाव किमानमध्ये आपल्याला 3000 पर्यंत खाली पाहायला मिळतोय। देऊळ राजा यामध्ये पांढरा तुरीसाठी आपल्याला किमान 4000 रुपये दर पाहायला मिळत आहेत। पण सर्वात कमी आपल्याला दर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्या यापेक्षा हे आपल्याला काही ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। पण आपण एक विश्लेषण सारांश आपण जे बघूयात, विदर्भामध्ये बघितले 7500 ते 8500 या दरम्यान आपल्याला भाव मजबूत दिसतोय। मराठवाड्यामध्ये बघितलं 7300 ते 8100 या दरम्यान आपल्याला व्यवहार सुरू दिसतोय। या ठिकाणी आपल्याला आवक कमी आहे, पण अजूनही जे चांगले दर आपल्याला पाहायला मिळतात। तर पांढऱ्या तुरीसाठी पण आपल्याला एक चांगली मागणी दिसून येत आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल असेच ज्या अपडेट आपल्याला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।